ईद ए मिलादुन्नबी निमित्त खुलताबाद येथे देश विदेशातून 10 लाख भाविक भक्त जियारत करण्यासाठी आले होते। भाविकांच्या सोयीसाठी दरगाह कमिटीने तब्बल 1 महिन्यापासून नियोजन सुरू केले होते। सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत जियारत केली। याचबरोबर सध्या श्रावण मास सुरू असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात देखील दर्शनासाठी अनेक भाविक याच मार्गावर मार्गस्थ होत आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने यूसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून अधिक माहिती देण्यात आली। यूसीएन टीव्ही प्रतिनिधी एलवी पवार। आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। पोलीस प्रशासनास सहकार्य करून शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता राखण्यास मदत करावी। व ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्यावी। पोलीस प्रशासनाने नेमून दिलेल्या मार्गावरच ये-जा करावी। बॅरिकेड ओलांडून अथवा गर्दीतून जबरदस्तीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये। वाहनधारकांनी आपले वाहने निर्धारित पार्किंग मध्ये उभी करावी। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नमस्कार। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर तालुक्यातील खुलताबाद या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे वृक्षाचं नियोजन असतं। या वर्षीसुद्धा वृक्षाचं नियोजन आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे गर्दी दंगा न व्हावा म्हणून पोलीस प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आणलेले आहेत आणि विशेष म्हणजे बाकीचं अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुद्धा पोलीस कर्मचारी या ठिकाणी आपल्या सोबत आलेले आहेत आणि विशेष म्हणजे जे पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांच्याकडून आपण थोडक्यात त्यांचे मनोगत जाणून घेऊ। माझा नंदकुमार नरोटे, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोस्टे वैजापूर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण। माननीय पोलीस अधीक्षक साहेब छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या वतीने जरजरी पक्ष खुलताबाद या संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस मुख्यालय आणि गुन्हे अन्वेषण शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणाहून बंदोबस्त करण्यात आला आहे। सदर बंदोबस्तामध्ये काही कायदा व संस्थाचा प्रश्न निर्माण होईल या दृष्टीकोनातून सदरचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। सदर पब्लिकला मी असे सदर गुरुसमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना हिंदू मुस्लिम सर्वांना मी असे आवाहन करतो आणि किंवा विनंती करतो की सदरचा उर्स हा सालाबादाप्रमाणे शांततेत पार पाडावा यासाठी आपण पोलिसांचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे। तसेच वाहतुकीचे नियमन आणि आपल्या मूल्यवान वस्तू मोबाईल लहान मुले यांच्याकडे सतर्क काळजीपूर्वक लक्ष द्यावं। आता या ठिकाणी बंदोबस्तासाठी कोणत्या पोलीस स्टेशनहून पोलीस कर्मचारी अधिकारी आलेले सांगता येईल का? छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या हद्दीमध्ये जवळपास 23 पोलीस स्टेशन आहे। सर्व पोलीस स्टेशनमधून पोलीस अंमलदार, महिला अंमलदार तसेच पोलीस अधिकारी सदर बंदोबस्ताकरिता बोलवण्यात आलेले आहेत। ठीक आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी पोलीस बंदोबस्त एकदम व्यवस्थित देण्यात आलेला आहे आणि कोणतेही दंगल वगैरे नाही व्हावा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। यूसीएन न्यूजसाठी एलवी पवार, नमस्कार।